भोंदूबाबा अशोक खरात यांच्यासोबतची ओळख रुपाली चाकणकर यांना चांगलीच भोवली आहे। सर्वात आधी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आणि मग पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा चाकणकरांना द्यावा लागलाय। पण हे प्रकरण इतक्यावर संपलं नसून रुपाली चाकणकरांच्या पाठीमागे आता चौकशीही ससे मिरा लागण्याची शक्यता आहे। रुपाली चाकणकर यांच्यासह शिवसैनिका संस्थानाच्या आजी माजी ट्रस्टींना समन्स बजावण्यात आलं असून आज चौकशीची शक्यता वर्तवली जाते। मात्र रुपाली चाकणकर आज SIT चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे। अशोक खरातच्या मोबाईल डेटावरून आज क्रॉस चौकशीवर भर देण्यात येणार आहे। कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची तपासणीवर भर असून मोबाईलमधील संपर्काच्या आधारे नवीन धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न SIT कडून करण्यात येतोय। SITच्या तपासात महत्त्वाची हाती येण्याची शक्यता आहे। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना खरात प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी IT कडून समन्स बजावण्यात आलाय। मात्र 24 तास उलटूनही गेल्यानंतरही रुपाली चाकणकर चौकशीसाठी SIT समोर हजर झालेले नाहीये। रुपाली चाकणकर यांनी आपल्या आयोगाच्या अध्यक्ष असताना अशोक खरात आणि त्यांच्या ट्रस्टला कोणता फायदा पोहोचवला आहे का याची चौकशी SITला करायची। मात्र रुपाली चाकणकरांकडून SITच्या समन्सला कोणताच प्रतिसाद देण्यात आलेला नाही। त्यामुळे रुपाली चाकणकर SIT समोर चौकशीसाठी नाशिकला हजर राहणार का असा प्रश्न विचारला जातोय। महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची अडचणीत वाढण्याची शक्यता अशोक खरात सांगण्यावरून शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात महिला आयोगाने सुनावणी ठेवली होती। पीडितेने नीरज जाधव विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात महिला आयोगाकडून शिर्डी पोलिसांना देण्यात नोटीस आली होती। 17 मार्चला आयोगाच्या कार्यालयात सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी ही नोटीस देण्यात आली होती। मात्र या प्रकरणाचा तपास आधीच SIT कडे वर्ग झाल्यानं पोलिसांनी तसा अहवाल महिला आयोगाला दिल्याचं समोर आलं। या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर 5 आणि 9 मार्चला महिला आयोगाकडून सखोल चौकशी आणि सुनावणीचं पत्र देण्यात आलं होतं। त्यामुळे अशोक खरात प्रकरणात आधीच अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांची अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक।